चलो वरळी म्हणत विजयी मेळावा वरळीत होणार असल्याची सामनातून घोषणा। मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे उपस्थित राहणार। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण बिनविरोध। आज अधिकृत घोषणा होणार। प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्यानं बिनविरोध निवड। मी पदाला नाही तर कामाला महत्त्व देतो असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्षप्रमुखपद स्वीकारण्यास नकार। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 2 वाजता पक्षप्रवेश होणार। आम्ही कुठल्या पक्षाचं नाही तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित पाहू, कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। त्रिभाषा सूत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं। लाडकी बहीण योजनेची पहिली वर्षपूर्ती। अनुदानासाठी 2,984 कोटी वितरित। लवकरच जूनचे पैसे खात्यात जमा होणार। नाशिक मुंबई महामार्गावर पिंपरीमध्ये उड्डाणपुलाची दयनीय अवस्था। उड्डाणपुलावर रस्त्याला जागोजागी तडे। अनेक ठिकाणी रस्ता खचला। रस्ता उखडून गेल्यानं रस्त्यावर खडी पसरली। सांगलीतील हमालाकडून 25 वर्षापासून कृष्णा नदी स्वच्छतेचा उपक्रम। स्वच्छता दूत सतीश दुधाळ यांच्याकडून रोज 2 तास नदी स्वच्छतेचं काम। नागपुरात सकाळपासून पावसाला सुरुवात। विदर्भात आणखी काही दिवस चांगल्या पावसाचा अंदाज। सिमेंटच्या रस्त्यांमुळे पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं।